हाय हाय हॅलो नमस्कार. कशात सर्व? आय होप तुम्ही मस्त मजेत हेल्दी असाल. तर मी शीतल स्वागत करते आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असंच चालू केलेला आहे रुटीन ब्लॉगसारखं. तर म्हटलं तुमच्यासोबत थोड्याशा गप्पाही मारूया, काही गोष्टी शेअर पण करूया. तर ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आज तास जवळपास दुपार म्हणजे सायंकाळचे 5 वाजत आलेले आहेत. म्हणजे उन्हाचे दिवस असल्यामुळे जास्त ऊन वाटतंय बाहेर पण. तर मी तर ऑलमोस्ट आता 5 वाजत आलेले आहेत. तर म्हटलं ब्लॉग शूट करूया. पण सकाळपासून आज इतकं लेंदी काम झालं की सकाळपासून शौर्य अजिबात राहत नव्हता. तर सकाळपासून म्हणजे त्याची आंघोळ वगैरे घातली मी, 11 वाजता झोपवलं. पण झोपेतनं उठल्यानंतर तो तसा फ्रेश वाटला पाहिजे तसा तो फ्रेश वाटत नव्हता. तो जास्त चिडचिडा झाला. म्हणजे त्याला तो खाली पण ठेवला तरी तो रडायचा. त्याला असं वाटायचं की मला सारखं मांडीवर घेऊन किंवा उभं राहून हिने फिरवलं पाहिजे. मी तेही करत होती, पण मग आता 1 तास 2 तास 15-20 मिनिटं आपण फिरवू शकतो. डायरेक्ट 2 तास आपण त्याला नाही फिरवू शकत. आपल्यालाही थकवा येतो. पण तो डायरेक्ट राहत नव्हता. आज अचानक काय झालं काय माहिती. मला थोडंसं शूटिंग करायचं, आज व्हिडिओ शूट करायचा होता सकाळपासून. तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करायच्या होत्या. तर नेमकं वेळ होऊन गेला. म्हटलं चला आता रॅन्डमच ब्लॉग आपण सुरुवात करूया. तर त्याला आत्ता कसं बसं तरी झोपवलं आणि सकाळपासून माझी आंघोळ बाकी होती. म्हटलं त्याची आंघोळ वगैरे घालून देऊन मी पण आंघोळ करून थोडंसं घरातले कामं वगैरे आवरून आपलं रुटीन जे आहे ते आपण करूया. पण त्याची आंघोळ घालून त्याला झोपवलं. पण त्यानंतर तो 15-20 मिनिटं अर्धा तास झोपला असेल, हार्डली अर्धा तास झोपला. त्यानंतर तो जसा उठला तसा तो इतका किरकिर करतो, तो डायरेक्ट राहत नव्हता. म्हणजे आत्ता सायंकाळचे 5 वाजत आलेले. आत्तापर्यंत मी त्याला हे केलं, त्याला झोपवलं, आंघोळ केली पहिले आणि म्हटलं चला आता ब्लॉग सुरुवात करूया. तर डायरेक्टली ब्लॉगला सुरुवात केली. तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलवर जर नवीन व्हिजिट करणार असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण की आपल्या चॅनलवरती छान लाईफस्टाईल ब्लॉग, फॅमिली ब्लॉग, रुटीन ब्लॉग जे आहे ते मी शेअर करत असते. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला तुम्हाला काही गोष्टी शेअर करते. तर पूर्ण भांड्यांचा पसारा तसाच पडलेला आहे, पूर्ण किचन साफ करायचं तसंच पडलेलं आहे. कारण की तो सकाळपासून राहत नव्हतं, त्याच्यामुळे पूर्ण काम तसं पडलेलं आहे माझं. तर तुम्ही भांड्यांचा पसारा वगैरे बघू शकता. म्हणजे आज फरशीला मॉप नाही, भांडे नाही, काहीच नाही. इव्हन मशीन पण लावलेली नाही. कुठलेच काम आज घरातले झाले नाही. कारण की शौर्यने खूप जास्त त्रास दिला आहे. त्याला झोपवलं. आता तुम्हाला म्हटलं चला एक पार्सल पण रिसीव झालं होतं, तेही तुमच्याबरोबर शेअर करूया. म्हणजे बरेच पार्सल जे घरातले इसेन्शियल ज्या गोष्टी असतात त्या ऑर्डर केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही काही येत आहेत, म्हणजे गॅपने येत आहेत. त्याच्यामुळे म्हटलं आज एक पार्सल रिसीव झालं, तेही तुमच्याबरोबर शेअर करून द्या. खूप जास्त आवडलं मला, छान दिसतंय, क्वालिटी वाईज पण ती छान आहे. तर मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुम्हालाही आवडलं, तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मी इकडे ब्लॉग शूट करण्यासाठी बोलते, तरी शौर्य जागावून गेलाय. तर तुम्हाला दाखवते मी शौर्य कसा जागा झालाय, तुम्ही बघा. त्याला झोक्यामध्ये झोपवलं होतं. माझ्या आवाजाने तो लगेच उठून घेतला. इतका कसा कावळा झोप आहे त्याची रे. कावळा झोपून घ्यायचं ना, मग मला काम नाही करू देतं, काही नाही करू देतं. लगेच उठून गेला का? फक्त 15 मिनिटं झाले. मी फक्त आंघोळ करून आणि तयारी केली आणि ब्लॉगला सुरुवात केली. मी 2च मिनिटं बोलले मी तुमच्यासोबत, तरी तो लगेच उठून गेला. तुम्ही बघू शकता, लगेच उठून गेला. तो दिवसभर असंच करतोय. तर माणसाला काही काम पण सुचत नाही. माझे पूर्ण काम असंच पडलेले आणि तोही राहत नाही. म्हणजे त्याला झोपवलं त्याने एखादा तास तरी झोपला असतं तर माझं बऱ्यापैकी काम आवरलं गेलं असतं. पण कशाचं काय, तो डायरेक्ट झोपत नाही. तर चला म्हटलं एक पार्सल पण रिसीव झालं, तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करते. तर इकडे विंडो आहे. तर विंडोला मी पडद्यांच्या म्हणजे खिडकीच्या पडद्यांच्या वरती मी गोधडी लावली, कारण खूप जास्त ऊन येतं. तुम्ही बघू शकता इकडे खूप जास्त ऊन येतं. तर हे पडद्यांचा असा मधून पडदा आहे, तरी पण इतकं जास्त ऊन येतं की अक्षरशः डायरेक्ट रूम पूर्ण गरम होऊन जातो. त्यामुळे म्हटलं वरून गोधडी लावून घेतलेली मी थोडंसं. कारण की माझं जे घर आहे ना ते पूर्व पश्चिम आहे. कारण की उतरता सूर्याची जास्त वेळ असते, तर त्यामुळे तिकडं जास्त ऊन येत असतं. त्यामुळे मी पडद्यावरून इकडे गोधडी लावून घेतलेली, कारण की जेणेकरून रूम संध्याकाळी तो आहे तो हे पण राहील, थंड राहील. तर खिडकीला गोधडी लावण्याचं कारण तुम्हाला सांगितलंच आहे. कारण की खूप जास्त तिकडून ऊन येतं. कारण की जे घर आहे ना ते आपलं पूर्व आणि पश्चिम आहे. उतरता सूर्य आता पश्चिमेकडनं उतरतो, त्यामुळे इकडे जास्त हे होतं, ऊन येतं आणि रूम पूर्ण गरम होऊन जातो आणि इकडे अति जास्त गरम होतं. त्यामुळे मी ना पडद्यांच्यावरून त्याला थोडीशी गोधडी कवर केली, जेणेकरून सूर्यप्रकाश जो आहे तो कमी, घरातील उन्हाचा तडाखा कमी लागेल, रूम कमी म्हणजे गरम होणार नाही रूममध्ये. त्यामुळे मी गोधडी लावून घेतलेली आहे. तर चला मी तुमच्याबरोबर आता काही जे पार्सल रिसीव केलं आहे ते शेअर करते.
तर तुम्हाला मागे जर पसारा दिसत असेल तर तो पसारा तुम्ही प्लीज इग्नोर करा, कारण की आज डायरेक्ट पूर्ण घर म्हणजे डायरेक्ट आवरायला वेळच मिळाला नाही, कारण की शौर्य खूप जास्त त्रास देतोय. त्यामुळे तुम्ही समजू शकता माझी परिस्थिती, कारण की घरात दुसरा मेंबर नाही आहे सांभाळायला त्याला, मलाच त्याला सांभाळून वगैरे सगळं करायचं असतं. त्यामुळे माझी आजची पूर्ण कामं राहिलेले. प्लीज पसारा इग्नोर करा, प्लीज प्लीज. तर मी ना ऑनलाईन आहे ना, मिशोवर नाही ना, तर आपल्या जे पिलो असतात ना, त्याला काय म्हणतात, कॉच म्हणतात का काय म्हणतात, जे आपले 2x2चे जे पिलो असतात त्याच्यासाठी मी ना कवर ऑर्डर केलेले आहेत, आणि खूप सुंदर आले. 199 रुपयामध्ये मला वाटलं नव्हतं की इतकी छान क्वालिटीमध्ये मिळेल, पण खूप सुंदर आले. मी पॅकेजिंग ओपन केलेली आहे. तर मिशोवरनं ऑर्डर केले होते. तर मला दाखवते. हे असं जे आपले पिलो कवर आहेत काळ्या याच्यामध्ये, स्पेशल मी काळं मागवलं. मला असं वाटलं की थोडंसं खराब होणार नाही लवकर, म्हणून त्यासाठी मी हे काळं ऑर्डर केलं, म्हणजे ब्लॅकमध्ये. तुम्ही बघू शकता डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे, म्हणजे खूप सुंदर आहे. हे थ्रेड वर्क आहे आणि अति सुंदर आहे. म्हणजे 199 रुपयामध्ये 5 आलेले आहेत. 5चा सेट होता आणि खूप जास्त सुंदर आहे. तुम्ही बघू शकता. असे हे 5 ऑर्डर केलेले आहेत, आणि एक जे कवर आहे ते मी पिलोला घातलेलं पण आहे. असे माझ्याकडे 4 आहेत पिलो, पण लकीली माझा भाऊ आहे ना, त्याला आवडले, तो एक घेऊन गेलेला आहे. माझ्याकडे 3च अवेलेबल आहेत आणि सेटमध्ये 5 आल्या. तर त्याला एक कवर मी गावाला जाईल तेव्हा त्याला घेऊन जाईल त्याच्यासाठी. आणि हे असे खूप सुंदर दिसत आहेत, म्हणजे आपल्या सोप्यावरती ठेवायला वगैरे. आता माझ्याकडे सोफा नाही आहे, तर मी पलंगावरती ज्या आपल्या कॉटवरती आहे तेव्हाच ठेवणार आहे, किंवा कोणी आलं त्यांच्यासाठी आपण असं बसायला टेकायला त्यावेळेसच वापरेल. पण आता मी नवीनच घेणार आहे सोफा वगैरे, मी ॲड करणार आहे घरामध्ये, कारण की माझा थोडासा प्लॅन वेगळा होता. पण म्हटलं चला आता जाऊ द्या, सध्या डिसिजन बदलतोय आमचा. थोडासा प्लॅन जो आहे तो पोस्टपोन्ड होतोय, नाहीतर थोडासा प्लॅन वेगळा होता. त्यामुळे मी काही फर्निचर घेत नव्हती, पण आता थोडंसं प्लॅनमध्ये थोडंसं चेंज होणार आहे. त्यामुळे मी आता सोफा वगैरे जो आहे तो घेण्याचा प्लॅन करते आहे. अजून पण घेतलेलं नाही आहे, पण मी जेव्हा घेईल तेव्हा सोफ्यावरती आपल्याला ठेवायला असं त्यामध्ये. बघू शकता किती छान. मिशोवरनं ऑर्डर केलेले आहेत. असे हे 5 कवर आले. 1 2 3 हे 4, आणि कवर घातलेलं 1 5. असं हे 5 याच्यामध्ये आलेले आहे. खूप सुंदर आहे, छान क्वालिटी आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पण नक्कीच मिशोवरती जाऊन हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. मला म्हणजे मला अजून जमत नाही ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक कशी टाकायची किंवा काय करायचं, पण मी ते शिकेल आणि नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करेल, तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही पण नक्की परचेस करा. तर खाली शौर्याचं आवाजाचं काम चाललेलंच आहे, थोडं त्याला काढते, खेळवते, आणि मग परत ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू तुमच्याबरोबर शेअर करते. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आमच्या दोघांची जी मस्ती आहे ते काही छोटे मोठे सीन्स आहेत तुम्हाला बघायला नक्कीच आवडतील. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता मी लिंबू सरबत बनवते, कारण की रोज दुपारी तरी मी एकदा लिंबू सरबत पितेच, कारण की चांगलं असतं लिंबू पाणी पिणं शरीरासाठी, आणि आपल्या बॉडीचं डिहायड्रेशन पण होत नाही. त्यामुळे मग मी काय करते, एक तांब्याभरच डायरेक्ट बनवून घेते. म्हणजे एक तांब्याभर बनवतो. 2 ग्लास कसे बनतात, एकदा 1 ग्लास पिते आणि थोड्या वेळाने फ्रीजमध्ये ठेवून परत 1 ग्लास पिते असं. त्यामुळे मी 2 ग्लास सरबत तांब्याभर सरबत बनवून 2 वेळेस 1 ग्लास करून पिते दिवसभरात, कारण की म्हणजे मी डेली पिते. मला सरबत प्यायला आवडतंही, आणि मग चांगलं असतं आपल्या बॉडीचं डिहायड्रेशन वगैरे होत नाही. आणि कारण घरात आता आपण घरात राहतो तर बऱ्याच वेळेस आपण पाणी प्यायला कंटाळा करतो, साधे पाणी पिलं जात नाही. त्यामुळे लिंबू पाणी थोडंसं पिलं जातं. आणि थोडंसं आता भांडे बी घासायचे म्हटलं, थोडीशी एनर्जी पण पाहिजे. तर शौर्याला झोपवलं तोपर्यंत सरबत पिऊन घेते, आणि उरलेले जे कामं आहेत त्यावर थोडासा वेळ पण मिळेल. आणि कारण की भांड्यांचा खूप पसारा पडला, शौर्याला तुम्हाला सांगितलंच ना मी, शौर्य सकाळपासून मला काम करूच देत नव्हतं. तर मी आता इथे लिंबू सरबत पिते, आणि आता मस्त भांड्यांचं मुहूर्त लागलंय. आता फास्टमध्ये भांडे आवरून घेते, कारण की तो झोपलाय तोपर्यंत ना, असं त्याच्या खडखडच्या आवाजाने तो उठूनच जातो. पण मग आता नाईलाज आहे, आवरावंच लागतं आपल्याला ना, कारण की दुसऱ्या घरात कोण नसल्यामुळे ते आवरणं शक्य, आणि रोजचे कामं करावेच लागतात किती बी नाही म्हटलं तरी आपण. त्यामुळे मी आता भांडे आवरून घेते, आणि थोडीशीच भांडे आहेत, का जास्त नाही, एक 15-20 मिनिटाचं काम आहे. पण मग खूप खडखड वाजते ना, त्यामुळे तो उठून जातो. आणि माठ वगैरे पण भरायचं आहे, माठ धुवायचा पण बाकी. म्हटलं आता पहिले भांडे वगैरे आवरून घेऊया, मग नंतर माठ भरायला थोडासा वेळ मिळेल, नंतर माठ वगैरे जो आहे तो भरून घेते.
आणि म्हटलं आता भांड्यांचं पण काम आवरतं, तर थोडेसे देव पण जे आहेत देवाऱ्यातले खूपच खराब झालेले होते. म्हटलं वेळ येतं ते पण आवरून घेऊया, कारण की कधींचे मला देव जे आहेत त्या पितळाचे आपले जे देवाऱ्यामधल्या ज्या मूर्ती वगैरे असतात त्या घासायच्या होत्या. कधींचं मला आवरायचंच होतं, पण कधींचा मुहूर्त लागत नव्हता. म्हटलं आज थोडंसं वेळ पण येतं आवरून घेऊया, कारण की एक एक दिवस आपण असंच म्हणतो आणि मग तसेच देवांवरती पण हे होतं ना. म्हणजे त्यांच्या मूर्त्या ज्या वगैरे आहेत त्या खूपच काळ्या झाल्या. रोज धुतो पण आपण, तरी पण मग त्यांना पाणी लागून लागून त्या काळ्या होतातच. त्यामुळे म्हटलं आज थोडंसं मस्त त्यांना पितांबरी वगैरे लावून जे आहे त्याच्यामुळे ते थोडंसं चांगलं घासून घेऊया, चकाचक करून घेऊया. मग भांडे आवरल्यानंतर माझा तो पण एक काम करण्याचा प्लॅन आहे, पण बघू आता शौर्य किती सपोर्ट करतो त्याच्यानुसार करूया. तर अर्धेवटच भांडे झाले, झोपवलं होतं त्याला तरी तो झोपत नाही. ते बघू शकता भांडे झाले, कुकर आणि ते बाकीत घासायचं, काही मिक्सरची भांडे ते घासायची बाकी आहे. आणि शौर्य उठून गेला. शौर्य काही काम करू देत नाही आज. शौर्याचा आज काय मूड बदललाय याला कळतच नाही. काय झालंय तुला? काय झालंय? काय झालंय तुला? आज करमत नाही का? काही दुखतंय का तुझं? तुला एक राहतच नाही आज, मला तर कळत नाही काय झालंय. काम पण आवरू देत नाही. असं कामांचा दिवस 24 तासापैकी 1 तासाचं काम, पण त्याने काही आवरू दिलं नाही. आता पण उठून गेलाय. थोडंसं खेळत त्याचा मूड ठीक करते, परत कामावरते. माझे भांडे वगैरे पूर्ण घासून वगैरे आवरून झालेले आहेत आणि शौर्य पण थोडंसं खेळतोय खाली. तर तुम्हाला दाखवते शौर्यसाठी काही जुगाड केलेला आहे खेळायला. तर बघा, दिसतोय का शौर्य तुम्हाला? त्याला मस्त खाली गाऊनवरती बसून दिलेलं आहे खाली, आणि मस्त त्याच्या हातामध्ये मस्त चाळणी देऊन दिलेली आहे आणि तो मस्त चाळणीसोबत खेळतोय. तर ते बघा, तुम्हाला दाखवते. तिला हाय कर हाय. तर तो डायरेक्ट राहतच नव्हता काम आवरण्यासाठी, तर मस्त त्याच्या हातामध्ये पिठाची चाळणी देऊन दिली आणि त्याला खाली मस्त बसून दिलंय, मस्त खेळतोय तो. तर माझं अजून थोडंसं काम बाकी आहे, तर ते मी करते, कारण की देवाचे जे आपले देवाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या घासायच्या त्या खूप खराब झालेल्या आहेत. तुम्हाला दाखवते, मग ते आता मी घासायचा प्लॅन ठरवते. कारण की शेजारी ना बिल्डिंगचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे खूप हे होतंय. ही गणपतीची मूर्ती आहे, हे बाळकृष्ण आहेत आणि अन्नपूर्णा, हे खूप खराब झालेत. म्हटलं यांचं पण थोडंसं, यांना पण थोडंसं क्लिनिंग करून घेऊया, नवे करून घेऊया, कारण की त्याच्यात तुम्ही बघू शकता अति जास्त धूळ आहे. रोज धुते तरी पण मग एवढी घाण येतेच घरामध्ये, कारण की शेजारीनं बिल्डिंगचं काम चालू आहे. तर आता त्यांना ना घासून घेते, कारण की पितळाच्या मूर्त्या आहेत. थोडंसं म्हटलं घासल्यानंतर थोड्याशा नव्या नव्या दिसतील, तर घासून घेते, कारण की भांडे वगैरे सगळे आवरून झाले. शौर्याला थोडंसं नादी लावून दिलेलं आहे आणि याचे काम करते.
तर देवाचा पूर्ण हा लोटा, तांब्याचं हे ताट आणि आपली अन्नपूर्णा देवी, गणपती बाप्पा, बाळकृष्ण, श्री बाळकृष्ण हे सगळे मी आज घासून काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप खराब झालेले होते आणि ही जे घासताना मी भैया पावडर वापरलेली आहे. खूप जास्त मस्त चमकत आहे. लोटा पण बघू शकता खूप मस्त चमकतोय. असं मी आज हे जे भांडे आहेत ते घासून काढले. तुम्ही काय वापरता तांब्याचे भांडे घासण्यासाठी? याच्यापेक्षा पण जास्त अजून चकाकी येईल. त्यासाठी जर तुम्ही काही नवीन ट्रिक वापरत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर भैया पावडरने घासते किंवा लिंबू आणि मीठ लावून घासते, पण याच्यापेक्षा पण व्यतिरिक्त काही जर चांगली ट्रिक असेल, याच्यापेक्षा पण जास्त क्लीन निघतील भांडे, तर असं काही असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. तर पूर्ण भांडे वगैरे घासून झाले आणि खूप जास्त दम लागला, खूप जास्त घाम पण आला, खूप जास्त गरम होतं सध्या उन्हाळा असल्यामुळे. आणि ते बघू शकता मी जे कवर तिथे पिलोला घातलेले आहेत आणि सुंदर दिसत आहेत ना. असं कॉटवर ठेवलेलं आहे, माझ्याकडे सोपा नाही आहे त्यामुळे मी असं कॉटवर ठेवलेलं आहे, पण छान दिसत आहे. असं क्रॉस ठेवायला पाहिजे, असं असं भारी वाटतं. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे. मला पर्सनली आवडले. तुम्हीही मिशोवरती जाऊन हे परचेस करा. खूप सुंदर दिसतं. त्याच्यात कलर ऑप्शन आहेत भरपूर. तर मी ब्लॅक कलर घेतला, त्याच्यामध्ये असा मरून टाईप एक कलर होता, तो खूप सुंदर दिसत होता. तोही छान दिसेल. तर तुम्ही नक्की परचेस करा. तर पहिले एक ग्लास सरबत पिऊन झालं होतं, एक ग्लास उरलं होतं कारण की तांब्याभर सरबत केलं होतं. तर आता एक ग्लास उरलेलं आहे. आता खूप जास्त दम लागला कारण की मी भांडे वगैरे आवरले आणि घासणी जी होती आता घासणी पण लागून गेली तारीची. ते देव घासतो त्याच्यामुळे, कारण की तांब्याचे भांडे घासण्यासाठी खूप जास्त बळ लागतं आणि खूप जास्त मेहनत आहे. तर तुमच्याकडे काही सोपी ट्रिक असेल तांब्याचे भांडे इन्स्टंट निघण्यासाठी तर ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तर चला आता मी सरबत घेते. इकडं शौर्य, तर इथे शौर्य खेळतोय. त्याला बसण्यासाठी मस्त ते सपोर्टर घेतलेले त्याच्यासाठी. आणि त्याला खेळणे नाही लागत, तर त्याला भांडेच लागतं खेळण्यासाठी. तर तो आपली जी रई असते ना त्याच्यासोबत खेळतोय आणि मस्त म्हणजे देवाचे भांडे बसवतो. तो शांत बसला तर बरं वाटलं, तर थोडासा मूड ठीक झाला आहे त्याचा. तर मी आता सरबत घेते. तर तर तिकडे शौर्य साईडला खेळतो, तुम्ही बघितलंच. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही जर सबस्क्राईब केलं तरच आपलं चॅनल पुढे जाऊ शकतं आणि तुम्ही जर सपोर्ट केला तर माझं चॅनल असं ग्रो होण्यास नक्कीच मदत होईल. तर प्लीज मला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, जेणेकरून मी एवढे मेहनतीने जे ब्लॉग बनवते ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर पण शेअर करण्याचा प्रयत्न करा. मी छान छान ब्लॉग तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन. प्रत्येक ब्लॉगमध्ये नवीन दाखवण्याचा काहीतरी प्रयत्न करेन आणि माझ्यापासून जे काही तुम्हाला नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळतील, असंच जेणेकरून मी तुमच्यापर्यंत कंटेंट जो आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला उरलेलं सरबत घेते आणि इथेच ब्लॉगला एंड करते. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.